जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव। भारतीय सैन्याच्या कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। श्रीनगरच्या लिडवास परिसरात सैन्याची धडक कारवाई। ऑपरेशन महादेव अंतर्गत पहलगाम हल्ल्यातील 3 दहशतवाद्यांचा खात्मा। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसा सुलेमानी ठार। दहशतवादी अबू हमजा आणि यासिरचाही खात्मा। विरोधक विचारतात आपली किती विमानं पडली। परीक्षेचा निकाल विचारा, पेन्सिल तुटली का हे नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विरोधकांना उत्तर। ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं का, विरोधकांना सवाल। पहलगाममध्ये दहशतवादी घुसले कसे याचं उत्तर संरक्षण मंत्र्यांनी दिलं नाही। तर पहलगाममध्ये सुरक्षा देण्यात सरकार अपयशी। काँग्रेस खासदार गौरव गोगोईंचा हल्लाबोल। पालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र राहा। महायुतीत मित्रपक्षांवर टीका करू नका, तर शक्यतो महायुती म्हणूनच निवडणुका लढणार। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचं फुंकलं रणशिंग। निवडणुकीच्या तोंडावर सर्व वाद बाजूला ठेवा। पक्षीय भांडणामुळेच अनेक पक्ष खड्ड्यात गेले। वर्ध्यातील मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र, तर विरोधकांना सूचक टोला। कायदा आणि पोलीस यंत्रणांवर माझा पूर्ण विश्वास। प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, तर योग्य वेळी सत्य बाहेर येईल। रेव पार्टी प्रकरणी पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंचं सूचक ट्विट। कल्याणमध्ये कोचिंग क्लासच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली क्लासच्या संस्थापकाला मारहाण। मराठमोळी दिव्या देशमुख फिडे चेस विश्वविजेती। कोनेरू हम्पीवर दुसऱ्या रॅपिड फायर राऊंडमध्ये मिळवला विजय। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार। सुलतान आणि राम्या ठरले देवाभाऊ केसरीचे पहिले मानकरी।